अंबाजोगाई शहराच्या रिंग रोड लगत असणाऱ्या रणजितनगर भागातील मैदानावर ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे नवाब स्मृती चषक लेदर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन सकाळी झाले। या कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून झाली। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश शिंगोले, ॲडव्होकेट सुधाकर चिखलीकर, ॲडव्होकेट किशोर गिरवलकर, दीनदयाळ बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट मकरंद पत्की, दाजीसाहेब लोमटे, ॲडव्होकेट विकास काकडे, आनंददादा लोमटे, पोलीस निरीक्षक सरग जोगदंड, ज्ञानेश्वर कांबळे, API बर्दापूर, नगरसेवक महेश काका लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, KSB ग्रुपचे शकील बागवान, गणेश देशमुख, गोरख थोरात, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, दत्ता देवकते, शिवकुमार निर्मळे, अंगद तटसर, प्रवीण देशमुखसह अनेक मान्यवर या स्पर्धेच्या वेळी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक ॲडव्होकेट अजित बापू लोमटे यांनी प्रास्ताविक केले। त्यांनी तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने त्यांना खेळाच्या मैदानात आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचेही स्पष्ट केले। स्पर्धेसाठी 10 टीमची निवड केली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। मराठवाडा लेवलवरनं या जे काही 10 संघ आलेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत। क्लबचे आहेत, काही रणजी प्लेयर सुद्धा खेळत आहेत। सध्या महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळणारे सुद्धा काही प्लेयर्स या ठिकाणी या संघांमध्ये आहेत। अतिशय उत्कृष्ट आणि चुरशीचे असे सामने या ठिकाणी होणार आहेत। या कार्यक्रमाला जे काही प्रमुख पाहुणे आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहेत ते माननीय श्री ऋषिकेश शिंदे साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग अंबाजोगाई। येथील तरुण मुलं जे क्रिकेट खेळत आहेत त्यांच्यासाठी कुठंतरी हे व्यासपीठ बनवून देणं, कारण आपल्याकडं टेनिसचा भरपूर त्याचा जास्त संपर्क आहे किंवा त्याचं जास्त क्रेज आहे, पण लेदर बॉलच्या याचा विषय असा आहे की लेदर बॉलमुळे तुम्हाला भविष्यात म्हणजे राज्यस्तरीयला जाताल, विभागीय जाताल, तुम्ही डोमेस्टिक खेळताल, इंटरनॅशनलला सुद्धा जायचे चान्स असतात। पण आपल्या इथून आपल्या चांगल्या ह्या गावातून खेळणारे जे आहेत मुलं, जे की खेड्यातले आहेत, आपल्या इथले खेळणारे आहेत, त्यांना कुठंतरी स्टेज मिळावं, त्यांना कुठंतरी करिअर करण्यासाठी त्यांना लाभ मिळावा म्हणून यासाठी हे टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केलेले आहेत। आणि आमच्या काकांच्या नावानं, कारण त्यांचं समाजकार्यातील किंवा सर्व फील्डमधील त्यांचं काम पाहता त्यांची स्मृती सगळ्यामध्ये हे राहावी समाजामध्ये, त्यासाठी त्यांच्या नावानं हे चषक चालू करणं। आणि या चषकमध्ये जवळपास आम्ही मराठवाडा लेवल आम्ही ठेवलेले होते टुर्नामेंट, त्यामध्ये आमच्याकडे 25 जणांची टीम आल्या होत्या, पण आम्ही फक्त 10 टीमच निवडल्या, कारण का की 10 टीमला योग्य तो मॅचेस खेळायला त्यांना त्यांचं हे देण्यासाठी आम्ही फक्त 10 टीम निवडल्या। जवळपास इथं उस्मानाबाद, लातूर, उदगीर, औरंगाबाद आणि बीड या ठिकाणातून ह्या टीममध्ये सहभाग सर्व खेळाडू घेत आहेत। आणि याचा उपयोग म्हणजे आम्ही हे YouTube लाईव्ह केलेला आहे, कारण YouTube लाईव्ह केल्यामुळं ह्यांचे मॅचेस पूर्ण ऑनलाईन पण दिसतात आणि त्यांचं रेकॉर्डिंग राहील, त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या खेळाचं प्रशिक्षण म्हणजे त्यांना पाहता पण येईल। आणि त्यासाठी हा टुर्नामेंट घेण्याचा आमचा उद्देश हेच आहे की फक्त आमच्या इथले जे आपल्या इकडले जे मुलं आहेत आपल्या ग्रामीण भागातले, त्यांना कुठंतरी करिअर करण्यासाठी कुठंतरी त्यांना फायदा व्हावा यासाठी हे लेदर बॉलचे टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केलेले आहेत। आणि या कार्यक्रमाला मुद्दामून आपल्या अंबाजोगाईचे DYSP शिंदेसाहेब यांनी एक फोन केला आणि त्यांना आवड आहे खेळांची, त्यांनी लगेच आपल्याला होकार दिला। आणि तसंच आपल्या अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष श्री पापा मोदी साहेब यांनीसुद्धा आपल्याला लगेच होकार दिला की असं जर काय असेल तर आम्ही कधीही तुमच्यासोबत आहोत। तसंच सर्व मान्यवर जे आहेत आपले डॉक्टर राजेश शिंगोले सर, हे तर खेळाचे म्हणजे मास्टरच आहेत, कारण त्यांनी क्रिकेट आत्तापर्यंत खेळतात आणि त्यांचं योगदान या खेळासाठी खूप मोठं आहे। तसंच आपल्या
आमचे काकांचे मित्र सर्व चिखलीकर साहेब असतील, किशोर काका असतील, या स्मृतीमध्ये काकांच्या नावानं ज्यावेळेस आम्ही हे चषक ठेवतो आहे तर त्यांची जी सोबतची मित्र कंपनी त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे विसरून न जाता किंवा त्यांच्या मागं ते उभे आहेत आणि ते सोबत होते कंटिन्यू त्यासाठी, आणि त्यांनी हे टुर्नामेंट ठेवल्यामुळे लगेच आम्हाला होकार पण दिला आणि आले पण. तसंच आमचे विकास काकडे सर आहेत, संजय भाऊ आलेले नाहीत त्याच्यामुळे, पण हे आलेला आहे राजवीर, त्याच्यामुळे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसंच अर्जुन वाघमारे साहेब आहेत, आमचे PI आपले जोगदंड साहेब आणि बर्दापूरचे कांबळे साहेब यांनीसुद्धा लगेच होकार दिला, कारण खेळाच्या बाबतीमध्ये ते कधीही कुठलीही हे न करता लगेच आपल्याला त्यांनी सहकार्य करण्याची भावना दाखवलेली आहे. तसंच निर्मळे सर आणि दत्ता देवकते सर, म्हणजे हे क्रीडाप्रेमी पण आणि पत्रकार पण आहेत निर्मळे सर, पण त्यांचं क्रीडाप्रेम आणि त्यांच्या सानिध्याखाली आम्ही क्रीडा म्हणजे खेळाचे शिक्षक म्हणून आमचे गुरु राहिलेले आहेत. तर त्यांच्या ह्यांनी ह्या सर्व इथं आलेले आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो, आणि सर्वजण इथं आलेत त्याबद्दल मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम जे आहे की हा फक्त इथल्याच पुरता मर्यादित न ठेवता पूर्ण मराठवाड्यातल्या मुलांसाठी ठेवलेला आहे. त्याबद्दल आपलं सर्वांचं हे यासाठी जे प्रोत्साहन लागणार आहे ते खूप आणखी काय की आम्हाला एक अपेक्षा आहे की ग्राउंड अंबेजोगाईकरांसाठी ग्राउंड नाही आहे, कारण योगेश्वरीचं जे ग्राउंड होतं आता ते सैनिक स्कूलला गेलेलं आहे. त्यामुळं इथल्या जे खेळणारे आहेत त्यांना ग्राउंडची उपलब्धता कुठंच नाही आहे. म्हणून इथं सर्व मान्यवर स्टेजवर सर्व मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे माझी एकच विनंती आहे की इथल्या मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी एखादं कुठंतरी क्रीडा संकुल किंवा चांगलं एखादं उभारण्यात आलं तर सगळ्यांसाठी फायद्याचं होईल, एवढी विनंती करून मी माझं प्रास्ताविक जे प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या विभागाचे उपपोलीस अधीक्षक आदरणीय ऋषिकेशजी शिंदेसाहेब या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते दीनदयाळ बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट मकरंद पत्की, डॉक्टर राजेश इंगोले आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं ते ॲडव्होकेट अजित बापू, भीमसेन लोमटे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधूंनो, खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं आरोग्य जर तंदुरुस्त ठेवायचं असेल, आपल्या आरोग्यासाठी आपण मैदानावर खेळलं पाहिजे. आणि आज प्रास्ताविक करीत असताना अजित बापूंनी सांगितलं की टेनिस बॉलमुळं ज्या पद्धतीनं राज्यस्तरावर असेल, विभागीय स्तरावर असेल, खेळाडूंना जायचं असेल तर ती संधी त्यांना मिळत नाही, आणि म्हणून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की लेदर बॉलच्या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या इथं अनेक लोक या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर येतात, आणि त्यांना जर पुढं जायची संधी मिळायची असेल तर लेदर बॉल स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक आहे, आणि त्यांनी ते केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे की ज्याच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचे खेळाडू राज्यस्तरावर जर तयार झालं तर त्याला करिअर करण्यासाठी खूप स्कोप आहे, आणि ते करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे आयोजन केलं आहे. त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जे खेळाडू या ठिकाणी सोशल मीडियाच्या जमान्यातसुद्धा क्रिकेट खेळत आहेत त्यांचंही अभिनंदन करतो की कारण आज मैदानावर यायला नवीन पिढी तयार नाही, आणि खरं तर जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मैदानावर खेळ खेळणं आवश्यक आहे. त्या माध्यमातून तुम्हाला यश आणि अपयश पचवण्याची शक्ती मिळते. त्या खेळाडू जो चांगला खेळाडू होऊ शकतो तर त्याच्या जीवनात यशस्वी होऊ शकतो, आणि त्यासाठी खेळाचं महत्त्व खूप आहे. त्यामुळं या ठिकाणी खेळाडूंनाही शुभेच्छा देतो. आम्हालाही या ठिकाणी कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल आभार मानतो, आणि मी माझे 2 शब्द संपवतो. व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठासमोर बसले सर्व सन्माननीय नागरिक, मी तर बसलेल्यांपैकी सगळ्यात वयानं लहान आहे, त्यामुळे मार्गदर्शनपर काही बोलणार नाही. मी आपला अनुभव सगळ्यांचा माझ्यापेक्षा जास्तच आहे, पण तरी पण खेळ अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना एकत्र आणते. ग्राउंडवरती सगळेजण एकत्र येतात खेळण्यासाठी, आणि आत्ता जी बदलती परिस्थिती पाहता जर खेळा म्हणून लोक एकत्र आली तर कदाचित समाजामधील थोडाफार क्राईम कमी होईल. जी लोक बाहेर जाऊन भांडतात रस्त्यावरती, थोडी जरा ग्राउंडवर ती भांडणं होऊन गेली तर ती ग्राउंडच्या बाहेर जात नाहीत भांडणं. आणि शिवाय सरांनी एक मुद्दा मांडला की व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही फार मोठी गोष्ट असते. आपल्यासारखे
वरिष्ठ आणि ज्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी कमावलेलं आहे अशा नागरिकांनी आपल्यापेक्षा जी खालची जी मुलं आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पहिल्या काळामध्ये जेवढ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या त्या आता उपलब्ध आहेत. सोशल मीडिया आहे. तर अशा प्रकारे जर आपल्या इथल्या टॅलेंटेड मुलांसाठी जर आपण ग्राउंड उपलब्ध तयार करून दिली तर खरंच किंवा एखादी स्पर्धा आयोजित केली, फक्त क्रिकेटचे नाही तर इतरही अशा क्रीडा स्पर्धा आहेत, तर ते अतिशय चांगलं होईल. आणि अंबाजोगाई ही फार वेगळी नगरी आहे आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा. एक सांस्कृतिक वारसा आपल्याला आहे आणि खेळ हा एक संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळं हा खेळ हा आपल्या अंबाजोगाईचा एक अविभाज्य भाग बनून राहिला पाहिजे. वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या अंबाजोगाईमधून प्लेयर्स गेले पाहिजेत अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं मकरंद पत्की सरनं जो धागा पकडला की जी पिढी मोबाईलकडे जाते, टी व्हीकडे जाते, व्यसनांकडे वळते, तर या पिढीला ग्राउंडवर घेऊन येण्याचं काम मला वाटतं की अजित बापू लोमटे असतील, भीमसेन लोमटे असतील आणि इथं बसणारं प्रत्येक आमचा प्रवीण देशमुखसुद्धा बॅडमिंटनच्या दरवर्षी रेग्युलरली इथं स्पर्धा घेतात. मला वाटतं या स्पर्धासुद्धा आपल्या रेग्युलर झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की हे जे लेदर क्रिकेट बंद पडलं, बापू म्हणजे मी सुद्धा ओरिजिनल लेदरचा प्लेअर होतो, परंतु ज्यावेळेस हे टेनिस आलं 2 वर्ष आम्हाला सुधारलं नाही की काय करावं काय नाही. म्हणजे आम्ही शांत होतो की क्रिकेट खेळणं सोडून दिलं तर आम्ही. परंतु मला वाटतं की आज आणि आम्हाला जर त्यावेळेस IPL BPL असतं तर ॲटलिस्ट आम्ही पापाशेठ IPL BPL तरी खेळलो असतो. आमचे खूप चांगले होते आमच्या वेळेची सुद्धा टीम. आणि ही जी टीम आमची जमा झाली सगळी की प्रवीण देशमुख असतील, शरद लोमटे, पुरुषोत्तम देशमुख, आमचा दीपक लोमटे, इथं सय्यद राजा पाशा, आमचा आनंद मसने, असा स्पिनर होता सर हा की बॉल असा हातातभर वळवायचा. म्हणजे या पद्धत आणि टेनिसला सुद्धा त्याच पद्धतीनं ते वळवतो आज सुद्धा. तर मला वाटतं की ही खूप चांगली टीम होती आमच्याकडं, परंतु आम्हाला स्कोप भेटला नाही, एक क्रीडा मंच भेटला नाही, म्हणून आम्ही थोडं मागं पडलो. परंतु मला वाटतं की कुणी ना कोणीतरी तो वेल लावणं आवश्यक आहे, कुणी ना कोणी तो वृक्ष लावणं गरजेचं आहे आणि ते रोपाचं वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा जे तुम्ही वेल लावला आहे, हे जे रोप लावलं आहे, याचं 100% अजित बापू वटवृक्षामध्ये रूपांतर होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला या टीमसाठी या अजित बापू लोमटे, भीमसेन आप्पा लोमटेसाठी एक ओळ आठवते की कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे मात्र रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढी कधी दत्तक घेता येत नाही. या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण हे काही साधं काम नाही. लग्न केल्यासारखं करावं लागतं भीमाप्पा. हे काही साधी गोष्ट आहे काही टुर्नामेंट ठेवायचं. तर आम्ही एवढा मोठा टुर्नामेंट ठेवला. प्रवीण देशमुखला सुद्धा अनुभव आहेत. एक टीम तयार करायची म्हणजे संयोजनासाठी एक वेगळी टीम लागते आपली मोठी. एक लग्न केल्यासारखं घरचं करावं लागतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही इथं अंबाजोगाईत आयोजन केलं. तुमचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो अंबाजोगाईचा एक क्रीडाप्रेमी आणि एक खेळाडू म्हणून क्रिकेटचा, की हा वारसा तुम्ही क्रिकेटचा जिवंत ठेवताय. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुम्ही ज्या ज्या वेळेस माझ्याकडे येतात मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही बिनधास्त करा. त्या दिवशी अनुतोष आला आमचा, सर असाच आहे म्हणलं तुम्ही ठेवा. क्रिकेटसाठी मी कधी काल पण आज पण आणि उद्या पण क्रिकेटसाठी मी डिवोटेड आहे 100%. आजही मी जसं बापू म्हणले खेळतो क्रिकेट, आज सुद्धा मला त्याच पद्धतीनं मी ग्राउंडवरचा माझा फिटनेस ठेवलेला आहे. डॉक्टरांच्या आमच्या स्पर्धा होतात, दादाला माहीत आहे. तर मला वाटतं की प्रत्येकानं आपलं एक प्रत्येक बिझी, जर माणूस तर बिझीच आहे प्रत्येक, मलाही वेळ नसतो, परंतु मला असं वाटतं की प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी लक्ष दिलं पाहिजे. कारण स्वतःचे पैसा कमवता येईल, परंतु हे आयुष्याच्या एका टप्प्यात ज्यावेळेस येतो आपण 55च्या किंवा 60च्या, त्यावेळेस आपल्याला कळतं की शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व काय आहे. पैसा भरपूर असतो, परंतु तो पैसा खर्चायला तुमचे पायसुद्धा मजबूत पाहिजेत, तुमचं हृदय मजबूत पाहिजे, तुमचा मेंदू मजबूत पाहिजे. आणि म्हणून हे मजबूत सगळं ठेवण्यासाठी शरीराला मानसिकरित्या शारीरिकदृष्ट्या खेळ आवश्यक आहेत. आणि प्रत्येकानं हा खेळ खेळला पाहिजे. प्रत्येकानं वेगवेगळे ज्याच्यात तुम्हाला जी आवड आहे ती खेळ खेळला पाहिजे असं माझं मत आहे. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून, एक डॉक्टर म्हणून या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्याबरोबर कायम इथून पुढे मी राहायला ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अंबाजोगाई.